नमस्कार. मी भूषण गंगाधर चौधरी, केंद्रप्रमुख कुसुंबा तालुका रावेर जिल्हा जळगाव. आजचा माझा व्हिडिओ हा फक्त केंद्रप्रमुख बांधवांसाठी, शासनासाठी आहे. कारण 1994 पासून जेव्हापासून एक केंद्रप्रमुखाचं पद निर्माण झालं तेव्हापासून तर 2026 पर्यंत आजपर्यंत ह्या पदाबद्दल शासनाला किंवा शासनातील बसलेल्या सर्व अधिकाऱ्यांना कधी प्रेम वाटलंच नाही आणि न्याय द्यावा असं तर मुळीच वाटलं नाही. 1994 ज्यावेळेस समूह शाळांची स्थापना झाली आणि तिथं केंद्र शाळा तयार झाली आणि केंद्र शाळांवर त्या केंद्रात असलेल्या सर्व शाळांवर नियंत्रण यावं म्हणून केंद्रप्रमुख पदाची निर्मिती करण्यात आली. त्या पदाची निर्मिती करत असताना शाळावरती प्रशासन व्यवस्थित चालावं, त्यांचं सुपरविजन प्रॉपर व्हावं, शाळांचा कार्यभार प्रॉपर चालावा म्हणून एक 10 ते 15 शाळांचं एक केंद्र तयार करण्यात आलं आणि त्या केंद्राचा केंद्रप्रमुख म्हणून एक पदाची निर्मिती 1994 झाली. खरं तर 1994 या पदाच्या सर्व सेवा सरती लिहिणं, अपडेट करणं आवश्यक होतं. नेमकं याची नियुक्तीची प्रक्रिया काय असली पाहिजे, हे पद कशामध्ये मोडतंय, जेवढ्या काही त्याच्या नियुक्तीच्या सेवा सरती होत्या तेवढं शासनानं त्यावेळेस लिहिणं आवश्यक होतं. पण 1994 पासून 1997 जेव्हा काहीच झालं नाही तर 1997 एक याचिका दाखल करण्यात आली केंद्रप्रमुख पदाच्या बाबतीमध्ये. त्या याचिकेचा क्रमांक 3424 माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद येथे रीड याचिका 3424/1997 ही दाखल करण्यात आली. त्या याचिकेची प्रमुख मागणी अशी होती की केंद्रप्रमुख पद हे तांत्रिक सेवेमध्ये मोडतं. तब्बल 1997 पासून तर 2010 पर्यंत हा लढा चालला. 13 वर्ष त्यावेळचे केंद्रप्रमुख उच्च न्यायालयामध्ये 34/1997 ही रीड याचिका लढतात आणि मान्य उच्च न्यायालय 2010 मान्य करतं की हो, केंद्रप्रमुख हे पद तांत्रिक सेवेमध्ये मोडते. आणि तिथून 8 आठवड्यांचा वेळ दिला जातो की 8 आठवड्यांमध्ये तुम्ही ह्या निर्णयावरती जो आम्ही काही आदेश केलेला आहे या आदेशावरती निर्णय घ्या, शासन निर्णय काढा आणि केंद्रप्रमुखांना तांत्रिक सेवेमध्ये वर्ग करा. त्यावेळेस जर का 2010चा जो कोर्टाचा निर्णय होता त्याच्यामध्ये जर का शासनाने पॉझिटिव्ह पावलं उचलली असती, सकारात्मक पावलं उचलली असती तर आज केंद्रप्रमुख पदं ही तांत्रिक सेवेमध्ये मोडलेली असती आणि तांत्रिक सेवेत गेल्यामुळे पुढचे जो काही त्याचा पदोन्नतीचा मार्ग होता तो सरळ ओपन झाला असता. परंतु शासनाजवळ बसलेले काही, शासनाच्या त्या प्रक्रियेत बसलेले काही आमच्यातलेच गेलेले प्रभारी त्यांनी ह्या पदाला त्या न्यायच मिळू दिला नाही. 10 जून 2014 अधिसूचना निघते. त्या अधिसूचनेमध्ये सुद्धा काहीच क्लॅरिफिकेशन केलं जात नाही. श्रेणी 3 त्यातलं वर्ग 3 श्रेणी 3चं हे जे केंद्र विस्तार अधिकाऱ्याचं पद आहे हे त्याच्यामध्ये नाहीच. तरीसुद्धा 2014 पासून तर आजपर्यंत सर्रास जिल्हा परिषदा ते पदं भरत आहेत. त्याच्यानंतर 2019 माधव लोलंबवाड सर जे केंद्रप्रमुख आहेत नांदेडला, ते एक याचिका दाखल करतात. त्या याचिकेचा क्रमांक आहे 12/227/19 ही रीट याचिका ते 19 दाखल करतात मान्य उच्च न्यायालय औरंगाबाद येथे. ते सुद्धा ह्या 2010ला जो शासनाने आदेश केलेला होता, कोर्टाने आदेश केला होता मान्य उच्च न्यायालयाने, त्या आदेशाचा वापर करून केंद्रप्रमुखाच्या बाबतीमधले सर्व डॉक्युमेंट्स ज्यामध्ये पद निर्मिती झाल्यापासून त्यांचे कार्य आणि विस्ताराचे कार्य कशी एक आहेत हे दाखवून की केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी वर्ग 3 श्रेणी 2 हे पद समकक्ष आहेत अशी याचिका 2019 दाखल करतात. 2019 पासून तर 2022 पर्यंत लढा चालतो. शासन ह्या याचिकेमध्ये सर्व प्रकारचे त्यांनी याच्यामध्ये ॲफिडेविट जोडलेत की हे पद कसं नाही आहे, हे पद वेगळं कसं आहे, त्याच्यामध्ये विस्तार अधिकारी कसे वेगळे आहेत, केंद्रप्रमुख कसे वेगळे, त्यांचे कार्य कसे वेगळे, असा सगळा प्रयत्न त्यांनी करून बघितला. पण जेव्हा उच्च न्यायालयाच्या लक्षामध्ये आलं, मान्य उच्च न्यायालयाने सगळे फॅक्ट्स चेक केले की दोघांची वेतन श्रेणी सेम आहे, दोघांची कामं सारखी आहेत. फक्त एकच विषय असा आहे की केंद्रप्रमुखांचा CR
विस्तार अधिकारी लिहितात. हा एकच पॉईंट सोडला तर जवळजवळ सर्व कामं म्हणजे 95 ते 98% कामं दोघांची सारखी आहेत. म्हणून माननीय उच्च न्यायालय जुलै 2022मध्ये एक आदेश काढतं की केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी श्रेणी 3 वर्ग 3 श्रेणी 2 हे दोघी पदं समकक्ष आहेत असं मान्य उच्च न्यायालयाचं म्हणणं आहे. आणि मान्य उच्च न्यायालयाने तेव्हासुद्धा शासनाला सांगितलं की 8 आठवड्यांमध्ये तुम्ही या संदर्भामध्ये शासन निर्णय काढा, योग्य ती कारवाई करा. हा माननीय उच्च न्यायालयाने 2022लाच शासनाला आदेश केलेला आहे दोघं पदं समकक्ष असल्याबाबत. शासन काहीच हालचाल करत नाही, वाट पाहिली जाते 6 महिन्यापर्यंत. पुन्हा एकदा आम्ही लोलंवाड सरांना विनंती केली, माधव लोलंवाड सर यांना विनंती केली की सर आपण याच्यावर आता कंटेम दाखल केलं पाहिजे. म्हणून आम्ही जानेवारी 2023मध्ये याच्यावर कंटेम दाखल करतो. कंटेम दाखल करत असताना शासन पुन्हा तोच खेळ सुरू करतं. कारण शासनाला जे माहिती पुरवणारे बसलेले त्या ठिकाणी लोक आहेत ते लोक पुन्हा शासनाची दिशाभूल करतात आणि कोर्टामध्ये एक शपथपत्र दाखल करतात. एक पत्र काढलं जातं कक्ष अधिकाऱ्याच्या माध्यमातून. 25 एप्रिल 2023ला एक पत्र काढलं गेलं की केंद्रप्रमुख हे तांत्रिक सेवेत येत नाही, त्यामुळे आम्हाला यांना पुढची पदोन्नती देता येत नाही. म्हणजे वर्ग ब ची जी पदोन्नती आहे ती यांना देता येत नाही. विस्तार अधिकारी ही वेगळी लाईन आहे आणि केंद्रप्रमुख ही वेगळी लाईन आहे, कारण हे तांत्रिक सेवेत येत नाही. त्या सन्मान्य कक्ष अधिकाऱ्यांनी एवढा सुद्धा अभ्यास केला नाही की याच्या आधी माननीय उच्च न्यायालयाने 2 ऑर्डर पास केलेले आहेत. 2010मध्ये हे तांत्रिक सेवेत मोडतात ही ऑर्डर पास केलेली होती आणि 2022मध्ये माधव लोलंवाड यांच्या 1227/2019च्या केसमध्ये ऑर्डर पास केली होती की केंद्रप्रमुख आणि विस्तार अधिकारी श्रेणी 3 वर्ग 3 श्रेणी 2 हे दोघीही पदं समकक्ष आहेत. ते कक्ष अधिकारी विसरलेत, कदाचित त्यांनी शासनाचा याच्यामध्ये विचारच घेतला नाही आणि आपल्या मनाने काही लोकांचं ऐकून एक पत्र काढलं आणि ते मान्य उच्च न्यायालयात दाखल केलं. म्हणजे उच्च न्यायालयाची सुद्धा दिशाभूल केली. आणि मान्य उच्च न्यायालयाचे जेव्हा लक्षात आणून दिलं गेलं कंटेमच्या केसमध्ये की हे पत्र यांनी काढलेले खोटं पत्र आहे, आपल्याच निर्णयाला कॉन्ट्रॅडिक्ट करतायत, दोघं कोर्टाच्या आदेशाला कॉन्ट्रॅडिक्ट करतायत आणि पत्र असं काढतायत की हे तांत्रिक सेवेमध्ये येत नाही, म्हणून आम्हाला याला पदोन्नती देता येत नाही पुढची, यांचे पगार आम्हाला सेवार्थामध्ये करता येत नाही आहे का ते तांत्रिक सेवेमध्ये नाही आहे. मग जो कोर्टाने निर्णय दिला होता 2010मध्ये तो काय होता? 2022मध्ये मान्य उच्च न्यायालयाने मला आदेश केला होता की पद समकक्ष आहेत, मग तो नेमका काय होता? तुम्ही दोघंही पदांचा अभ्यास केलेला, दोघेही कोर्टाच्या निर्णयाचा तुम्ही अभ्यास केला नाही किंवा जाणून बुजून दुर्लक्ष केलं, म्हणून तुम्ही ते पत्र काढलं आणि उच्च न्यायालयाच्या जेव्हा लक्षात आलं तर उच्च न्यायालयाने तुमचं पत्र रद्दबादल केलं. सप्टेंबर 2023मध्ये आमच्या कंटेममध्ये तुमचं हे पत्र मान्य उच्च न्यायालयाने रद्द केलं आणि उच्च न्यायालयाने तेव्हाच आम्हाला आदेश केला की तुम्ही याच्यावरती फ्रेश याचिका दाखल करा, फ्रेश कंटेम दाखल करा. आणि आम्ही पुन्हा फ्रेश कंटेम दाखल केलं. 2025मध्ये कंटेम याच्यावर फ्रेश कंटेम दाखल करण्यात आलं, 2024मध्ये कंटेम दाखल करण्यात आलं आणि त्या कंटेममध्ये आत्ताच 5 मेला मान्य न्यायालयाने ऑर्डर काढलेली आहे की जे 25 एप्रिल 2023ला जे पत्र कक्ष अधिकाऱ्याने काढलं होतं हा शासनाचा निर्णय होता का त्या कक्ष अधिकाऱ्याचा निर्णय होता? ज्या शासनाचा निर्णय असेल तर मग याचा अर्थ तुम्ही 2010चे जे आम्ही आदेश केलेला आहे हे तांत्रिक सेवेचा त्याचा तो अपमान आहे. आणि जर कक्ष अधिकाऱ्याने पत्र काढलं असेल त्याच्या मनाने तर मग तुम्ही शासनाचा याच्यामध्ये विचार का केला नाही? पुन्हा एकदा माधव लोलंवाड सर यांनी एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचा नंबर तुम्हाला आता सांगतो. लोलंवाड सरांनी अजून एक याचिका आपल्या संदर्भात, आपल्या ह्या गोष्टी संदर्भात दाखल केली होती. याचिकेचा क्रमांक आहे 14,556/2023. रीट पिटिशन नंबर 14,556/2023 ही लोलंवाड सरांनी अजून एक याचिका दाखल केली होती. त्या याचिकेचा निर्णय म्हणजे हेच की हे पत्र कोणी लिहिलेलं आहे. आणि पुढची एक याचिका होती याचिकेचा क्रमांक आहे 12,928 आणि 5696.
रीट याचिका 5696/2025 याच्यामध्ये लोमाड सरांचं म्हणणं असं आहे की आम्हाला ह्या विस्तार अधिकाऱ्यांची जी काही सिनियरिटी यादी लागते त्या यादीमध्ये आम्हाला समाविष्ट करा, कारण आमची दोघांची पदं सारखी आहे, वेतनश्रेणी दोघांची सारखी आहे, ते पण S15 आहेत, आम्ही पण S15 आहोत, आम्हाला त्याच्यामध्ये समाविष्ट करा. आणि त्याला जोडीला हे 3 निर्णय होते, आधी 2 होते, नंतर 3 निर्णय झाले. एक 2010चा तांत्रिक सेवेचा, 2022चा समकक्षबाबत, 2023मध्ये हे जे 25 एप्रिल 2023चं पत्र काढलं होतं तो रद्दबादलचा, असे 3 मान्य उच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे आम्ही याचिका दाखल केली की आम्हाला या सिनियरिटी यादीमध्ये आम्हाला दाखल करण्यात यावं. आत्ताच मान्य उच्च न्यायालयाने पुन्हा त्या याचिकेमध्ये 5 मे 2026ला आदेश काढलेला आहे की 2010ला जो आम्ही आदेश तुम्हाला केलेला होता त्या आदेशाची अंमलबजावणी का करण्यात आली नाही याचं उत्तर त्यांना 29 जुलैपर्यंत दाखल करायचं आहे. एक तर ते पत्र जे काढलं होतं ते चुकीचं होतं हे मान्य न्यायालयाने सांगितलं आहे. ते पत्र कोणी काढलं होतं, कोणाच्या आदेशाने काढण्यात आलं होतं, सचिवांचा याच्यामध्ये विचार करण्यात आला होता का, शासनाने सांगितलं होतं का तुम्हाला काढायला, का कक्ष अधिकाऱ्यांनी मनाने काढलं, असं न्यायालयाने त्यांना उत्तर दाखल करायला सांगितलं आहे. आणि दुसऱ्या आदेशामध्ये असं म्हटलेलं आहे की 2010चा जो तांत्रिक सेवेचा आम्ही तुम्हाला आदेश केलेला होता मान्य उच्च न्यायालयाने त्याची अंमलबजावणी का करण्यात आली नाही याचं लेखी उत्तर त्यांना दाखल करायचं आहे. आणि विशेष त्यातली एक कंटेम्पची याचिका आहे. असंच ह्या पदाबाबत कायम नकारात्मक भूमिका घेण्यात आली. 1650 रुपये यांना प्रवास भत्ता दिला जात होता, केंद्र पदाला भत्ता दिला जात होता. अचानक 2014-15मध्ये कुठंतरी एक ऑडिटर येतात आणि ते सांगतात यांना देय नाही. मग देय नाही एका ऑडिटरने फक्त म्हटलं, एक पॉईंट काढला, त्या एका पॉईंटवरती अख्ख्या महाराष्ट्राला केंद्रप्रमुखांचा 1650चा भत्ता वसूल करण्याचे आदेश निघाले. करा यांच्याकडून वसूल, जेवढा निघेल तेवढा वसूल करा यांच्याकडून. जे पद फिरस्तीचं आहे, ज्यांना शाळा फिरायच्या आहेत त्यांचा 1650चा प्रवास भत्ता वसूल करावा असे आदेश काढण्यात आले. नंदुरबारचे साळवे सर कोर्टात जातात, वसुली थांबते, जो वसूल केला तो परत देण्याचा आदेश होतो. 1650चा प्रवास भत्ता नंदुरबारमध्ये सुरू होतो आणि नंतर पुन्हा एकदा आमचे हे जे प्रभारी काही लोक बसले आहेत हे पुन्हा खेळ सुरू करतात आणि शालार्थामधून ही टॅबच काढून टाकतात. पुन्हा ते कोर्टामध्ये अजून भांडतायत. म्हणजे शासनाची फक्त दिशाभूल काही अधिकारी वारंवार करतायत. शासनाला वारंवार कोर्टामध्ये अपमानित केलं जातं आहे. मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि आपल्या राज्याचे माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांना विनंती करेल की प्लीज एकदा ह्या अधिकाऱ्यांकडे बघा. हे वारंवार आपल्या शासनाची कोर्टामध्ये दिशाभूल करतायत, कोर्टामध्ये शासनाची नाचक्की करतायत. कोर्ट यांना वारंवार आदेश करते आणि कुठल्याही आदेशाची अंमलबजावणी करायची नाही, जेणेकरून शासन बदनाम झालं पाहिजे. कंटेममध्ये शासनावर काही दंड ठोठवला गेला पाहिजे आणि त्या कोर्टामध्ये शासनाची इज्जत ढिंडोळे निघाले पाहिजे म्हणून काही अधिकारी सुपाऱ्या घेऊन बसलेले आहेत. म्हणून माझी विनंती आहे शासनाला की माझ्या या व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या केंद्रप्रमुखांच्या जेवढ्या काही याचिका पेंडिंग आहेत आणि आत्ता जे 29 तारखेला तुम्हाला 2 याचिकांचं उत्तर द्यायचं आहे, तर त्याच्या आधी जर तुम्ही काही शासन निर्णय काढला तर 29 तारखेला कदाचित आपली जी इज्जत जाणार आहे ती वाचेल आणि माननीय न्यायालय याच्यामध्ये काहीतरी निर्णय आमच्या बाजूने देईल. एवढ्या सगळ्या मान्य उच्च न्यायालयाचे आदेश असताना सुद्धा वारंवार टाळण्याचं कारण एवढंच आहे की ह्या पदाबद्दल असलेली अनुसया, ह्या पदाबद्दल असलेले त्यांच्या मनामध्ये तीव्र जो राग आहे तो कुठल्या विषयाचा तो माहीत नाही, पण ह्या तीव्र रागाबद्दल वारंवार ह्या पदाला टाळलं जातं. जेव्हा केव्हा त्यांना भेटायला जातो ते अक्षरशः हाकलून लावतात. म्हणून शासनाला नम्र विनंती असेल की आमच्या उच्च न्यायालयाची याचिकांचा आपण अगदी विचारपूर्वक त्याच्यावरती निर्णय घ्यावा, जेणेकरून येणाऱ्या तारखेमध्ये माननीय उच्च न्यायालयामध्ये आमची पण बाजू सावरली जाईल आणि आपली पण बाजू सावरली जाईल. एवढंच बोलतो, थांबतो. नमस्कार.